संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर या हत्या प्रकरणातील धक्कादायक गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्यात। सीआयडीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला मुख्य आरोपी केलं, पण आता सीआयडीच्या आरोपपत्रातल्या एका विधानावर अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलाय। दमानिया यांनी या प्रकरणात आधीपासून आक्रमक भूमिका घेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलंय। या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातील एक ओळ म्हणजे वाल्मिक कराड सुटण्याची पळवाट आहे का असा प्रश्न करत ते वाक्य वगळण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे। दमानिया यांनी एक ट्विट केलंय। सीआयडीच्या आरोपपत्रातलं एक पान अंजली दमानिया यांनी पोस्ट केलंय। एक विधान अधोरेखित करत हे धक्कादायक आहे असं दमानिया यांनी म्हटलंय। त्या म्हणतात, बीड स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणातील कालच्या चार्जशीटमध्ये हे कसे आणि का लिहिले गेले असा सवाल त्यांनी केलाय। पान 36 वर टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं का लिहिलं? तो टोळीचा प्रमुख कसा? पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड नंबर 1 वर असेल तरीही हे वाक्य वगळलं पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। वाल्मिक कराडबद्दल फक्त लिहिण्यात आलंय की त्यांनी आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल असं त्यांनी सुदर्शन घुले यांना सांगितलं आणि कामाला लागा आणि विष्णू चाटेशी बोलून घ्या एवढंच चार्जशीटमध्ये लिहिलंय। उद्या वाल्मिक कराड म्हणतील मी कुठे त्यांना मारा असं म्हटलं, ही सुटण्याची पळवाट आहे का असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। सर्व गुन्हे संघटित टोळीच्या माध्यमातून संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी, टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी तसंच जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी संघटितरित्या आणि एकट्यानं वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीनं केलेले आहेत। सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले हा आहे असं सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। यातील शेवटचं वाक्य वगळण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली। याआधीही खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा आरोपपत्राबाबत संशय व्यक्त केला होता। 90 दिवसांचा अवधी असताना 80 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची घाई का करण्यात आली? आरोपींना फायदा होईल यासाठी असे करण्यात आले का असा संशय त्यांनी व्यक्त केला होता। आता दमानियांच्या या आरोपाला तपास यंत्रणा उत्तर देतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।